आठवलं तर आपल्या वारकरी संप्रदायाला एक प्रसंग आठवला। नामयाज भेटी ज्ञानदेवाले लोटांगण घातली नामदेवी देवने आलिंगन प्रीतीच्या पळीवरे पूजिले आदरे यथा विधे धन्य तो अवसरो संत समागम करीत असे संभ्रमो आवडीचा। ज्ञानोबराय नामदेवराय यांना असं म्हणतात की भूतळीची तीर्थे पहावी नयनी असे आर्त म्हणे विष्णुदासा तुझी या संगतीचे निश्चय घ्यावे। नामदेवराय देवाकडे प्रकरण घेऊन गेले। देव हसले हा सोनी पंढरीनाथ पाहे नामयाकडे म्हणे नवल केवढे भाग्य तुझे तुझं काय मोठं भाग्य प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे तरीच जन्मा यावे विष्णुदासे। या प्रसंगाचं वर्णन केलं तो प्रसंग मला आदरणीय गुरुवारी पुरेकर बाबा आणि मुखेकर शास्त्री बाबा यांच्या जीवनात इथे अनुभवाने येतोय। कदाचित आपल्या या दोन गुरुवर्यांची नक्की अशी चर्चा झाली असेल। ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे पहिलं फल सांगितलं आणखीन 4 फलाचा विचार 2 चरणामध्ये केलाय। अनुताप संत एकनाथ महाराजांनी हे अनुतापाचं वर्णन चिरंजीव पदामध्ये केलं आहे। चिरंजीव पद म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तो म्या विशेष स्वार्थी लावेला पिता परमार्थ हातीचा गेला करी महिला विचार हा ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य तयाच्या हातात। मनुष्याला आपल्या जीवनामध्ये घडलेल्या चुकीचं परिमार्जन जर करायचं असेल तर आपलं चुकलं की त्याने मान्य केलं पाहिजे। ही चूक रूपाने कळते त्याचं बरोबर असतं आणि जो आपल्या चुकीला बरोबर म्हणतो त्याचं चूक असतं। आता हे बरोबर होणार नाही पण मान्य करून घ्या। तीर्थ म्हणतात अनुताप तीर्थे नाला। असा मनुष्याला जर अनुताप झाला स्वतःच्या जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये असेल तो नेव चढेल तो दुप्पट वेगाने वाढतो आणि परिणाम वैराग्य दयाच्या हातात। पण कसं वैराग्य वाढे चढो वढी उत्तर क्रमाने त्याचं वैराग्य वाढत जातं कुठपर्यंत इह लोकापासून तर ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस याला म्हणतात वैराग्य हे वाढत जातं। पहिला इह लोकाविषयी वैराग्य होतं नंतर पारलौकिक वैराग्य वाढे चढवणे आणि आता भक्तीचं आणि ज्ञानाचं फळ सांगतात। निळावणे वाढे भाव शब्दाचा अर्थ होतो प्रेम किंवा भक्ती। देवाच्या विषयी आपल्या अंतःकरणातली भक्ती जर वाढायची असेल तर संतांच्या सानिध्यातच राहिलं पाहिजे। ज्ञानोबराने विशेष 6व्या